नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुकोबा स्पीकच्या पॉडकास्ट क्रमांक मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण तुकोबा स्पीकच्या माध्यमातून जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग आणि जागतिक पातळीवरचं काव्य, कविता, विचार या दोघांची तुलनात्मक चर्चा आपण करत असतो आणि याच्या माध्यमातून जगद्गुरू तुकोबारायांचं साहित्य आजही कसं प्रासंगिक आहे आणि जागतिक पातळीवरही कसं विचार करण्यायोग्य आहे, त्याची जी काही समान संदेशाची किंवा विरुद्ध संदेशाची जी काही तुलना आहे ती आपण यामध्ये करत असतो. तर आजचा जगद्गुरू तुकोबारायांचा गाथेतील अभंग हा अभंग क्रमांक 2137 आहे आणि आजच्या पॉडकास्ट नंबर 3 मध्ये आपण हा अभंग घेणार आहोत. हा अभंग असा आहे. निवडावे खडे तरी दळण ओझे घडे, नाही तरी नासोनी जाय, कारण आळस उरे हाय. निवडावे तन सेती करावी राखण, तुका म्हणे नित न विचारिता नवे हित. महाराज साधं सोपं आपल्या जीवनातलं उदाहरण देऊन आपल्याला समजून सांगतात की निवडावे खडे तरी दळण ओझे घडे. शेतात मळणी करून जे धान्य येतं ते धान्य आल्याबरोबर आपण त्याला दळायला घेऊन जातो का? किंवा त्या काळामध्ये जात्यावर दळायला बसायचे, मग लगेच जात्यावर दळायला बसायचे का? नाही. तर त्याचं दळण करणे ज्याला म्हणतात, म्हणजे त्यातील खडे सगळे निवडून काय करायचे? बाजूला काढायचे. जर खडे बाजूला काढले नाही तर काय होईल? ते खडे तसेच दळणामध्ये जातील आणि मग ते जात्यावर दळा किंवा आता गिरणी आहेत, पिठाच्या गिरणीमध्ये जाऊन दळा किंवा घरच्या गिरणीमध्ये दळा आणि मग हे दळल्यानंतर ह्या खड्यांची जी खर आहे ती खर पिठामध्ये तशीच राहते आणि मग स्वयंपाक होतो, सगळं जेवण तयार होतं आणि जेवताना खर लागले की जेवणावरची भावना माणसाची उडून जाते. म्हणजे हा संपूर्ण स्वयंपाक नासवण्याचं काम काय करतो? हा खडा करतो, ही खर करते. म्हणून महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की नाही तरी नासोनी जाय, कारण आळस उरे हाय. काय कारण आहे? आळस. खडे निवडण्याचा आळस केल्यामुळे स्वयंपाक सगळा नासून जातो आणि शेवटी काय उरते? फक्त हाय हाय होते. अरे रे 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 एवढा चांगला स्वयंपाक, अरे रे रे एवढा चांगला स्वयंपाक. काय करता? कारण केलेला आळस, निवडण्याचा केलेला आळस. म्हणून स्वयंपाक करण्यापूर्वी काय केलं पाहिजे? जे धान्य आहे ते निवडलं पाहिजे, नाहीतर स्वयंपाक पूर्ण खराब होतो. महाराज दुसरं एक उदाहरण देतात. दुसरा दृष्टांत असा देतात की निवडावे तन सेती करावी राखण. ज्या पद्धतीनं स्वयंपाक करण्याच्या पूर्वी त्यातील खडे निवडावे लागतात, अगदी तसंच शेतात पीक पेरल्यानंतर पिकामध्ये जे काही गवत आलेलं आहे, बिनकामाचं, जे की शेतीला घातक आहे, असं तण निवडलं पाहिजे. आपण त्याला खुरपणी म्हणतो, तर वेळेला त्याची खुरपणी केली पाहिजे. नको असलेलं तण हे काढून टाकलं पाहिजे. हे दुसरं उदाहरण महाराज देतात. तिसरा दृष्टांत महाराज देतात तो म्हणजे सेती करावी राखण. आणि जेव्हा पीक पूर्णपणे हातामध्ये येतं तेव्हा त्या शेताची राखण करावी लागते, अन्यथा पाखरं त्याला खाऊन टाकतात, नुकसान होतं. चोर घेऊन जाऊ शकतात, तेही नुकसान होऊ शकतं. म्हणजे धान्य सहजासहजी आपल्या घरात येत नाही किंवा जे अन्न आपल्याला मिळतं, आपण जे काही तृप्तीचा ढेकर देतो, हा ढेकर सहजासहजी येत नाही. शेतातून अन्न पिकवल्यानंतर त्यातले खडे निवडावे लागतात, तण निवडावं लागतं, त्याचबरोबर शेताची राखणही करावी लागते. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे नित न विचारिता नवे हित. त्यामुळे एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. महाराज म्हणतात तुका म्हणे नित, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, न विचारिता नवे हित. विचार न करता जर कुठलंही काम केलं तर ते हिताचं होत नाही, ते नुकसानाचंच होत. त्यामुळे आपले विचार कसे असले पाहिजेत? ज्या पद्धतीनं शेतकरी काय करतो, शेतामध्ये पेरणी केल्यानंतर त्यातलं तण काढून टाकतो, तसं आपल्या विचारामध्ये जे अविचार आहेत, जे कुविचार शिरलेले आहेत, जे वाईट विचार शिरलेले आहेत, ते विचार आपण काय केले पाहिजेत? काढून टाकले पाहिजे.
एका बाजूला हे विचार काढून टाकायचे, दुसऱ्या बाजूला महाराज दृष्टांत देतात त्याप्रमाणे शेत करावी राखण, शेताची जशी राखण करावी लागते तशी कुठलाही वाईट विचार आपल्या मनाला शिवू नये, आपलं मन कुठल्या तरी लोभासाठी भरकटू नये म्हणून आपल्या मनाची राखण केली पाहिजे. त्यासोबतच जो पहिला दृष्टांत महाराज देतात त्या म्हणजे धान्याची निवड केली पाहिजे, त्यातील खडे बाजूला काढले पाहिजे. अगदी तसेच आपल्या मनामध्ये असलेले जे कुविचार आहेत ते विचारही आपण काय केले पाहिजेत, बाजूला खड्यासारखे निवडून टाकले पाहिजेत. स्वच्छ सुंदर सोज्वळ परोपकारी माणसांच्या हिताचे, मनुष्याला प्रगतीकडे नेऊन देणारे, आपुलकी प्रेम भाव जोपासणारे, माणसाला माणसासारखं वागवणारे हे विचार हे असे स्वच्छ केले पाहिजे, त्याची राखण केली पाहिजे. त्यात कुविचाराचं तण बाजूला सारलं पाहिजे. तरच आपले विचार कसे असणार आहेत, सुंदर असणार आहेत आणि आपणही कसे एक चांगले व्यक्ती म्हणून समाजाच्या पुढे जाणार आहोत. यातच समाजाचं हित आहे असं महाराज आपल्याला या 3 दृष्टांताच्या आधारे समजून सांगतात. ज्या पद्धतीनं जगद्गुरु तुकोबराय सांगतात अगदी त्याच पद्धतीनं सुप्रसिद्ध अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांचीही एक कविता आहे. त्या कवितेमध्ये कवी काय सांगतात पाहूया. काय आहे या कवितेमध्ये? या कवितेमध्ये एक गोष्ट आहे. ही गोष्ट अशी आहे की कवी त्याच्या खिडकीतून पाहतो की त्याच्या शेजारी एक छोटीशी मुलगी आहे आणि ती मुलगी काय करते आहे, तिच्या वडिलांना काहीतरी मागत आहे. काय मागते? ते मागते की मला एक गार्डन द्या, मला एक बाग द्या, मला माझी स्वतःची बाग तयार करायची. वडील म्हणतात काही हरकत नाही, घे तू बाग. आणि मग त्याला एक छोटासा जमिनीचा तुकडा त्या ठिकाणी त्याला देतात आणि सांगतात इथं काय करतो, तुझी बाग फुलव. महाराज ज्या पद्धतीनं शेतीचं उदाहरण देऊन आपल्याला वागावं कसं समजून सांगतात, अगदी रॉबर्ट फ्रॉस्ट सुद्धा शेतीचं हे रूपक वापरून, गार्डन ह्या बागेचं रूपक वापरून आपल्याला काय समजून सांगतात हे पाहूया. काय म्हणतात रॉबर्ट फ्रॉस्ट? आपण पूर्ण कविता पाहणार नाहोत, फक्त त्याचा शेतीविषयक भाग तेवढाच घेणार आहोत. तर रॉबर्ट फ्रॉस्ट लिहितात, त्यांच्याही लहानपणीही त्यांनी घटना घडलेली पाहिलेली आहे. आणि मग आपण कुठंपर्यंत आलो होतो तर त्या मुलीनं काय केलं, शेत मागितलं आणि मग लगेच काय केलं, तिच्या वडिलांनी वाय नॉट म्हणून तिला शेत देऊन टाकलं. आणि मग एक त्यांच्या शेजारी एक दुकान होतं, त्या दुकानाच्या बाजूची एक जागा तिला देऊन टाकली आणि इथं तू शेती करायला सांगितलं. ऑफ वेल्ड ऑफ ग्राउंड वेअर अ शॉप हॅड स्टूड अँड ही सेड जस्ट इट. And he said, the out to make you an idle one girl farm and give you a chance to put some strength on your slim Jim arm. It was not enough of a garden, her father said to pluck, so she had to work it all by hand. But she don't mind now. She wheeled the during in the wheelbarrow along a stretch of road. But she always ran away and left her not nice load and hid from anyone passing. And then she begged the seeds. She says she thinks she planted one of all things but weed, a hill each of potatoes, radishes, lettuce, peas, tomatoes, beets, beans, pumpkins, corn, and even fruit trees. And yes, she has long mistrusted the cider that a cider apple tree, and bearing there a day is hers, or at least maybe. Her crop was miscellany when all was said and done, a little bit of everything, a great deal of none. कवितेचा मधलाच भाग आपण पाहतो. तर कवी म्हणतात की तिला वडिलांनी सहजपणे देऊन टाकली, काय हरकत नाही. आणि तिच्या छोट्या हाताला शक्ती, जे स्लिम ट्रिम आर्म जे आहे ते शक्तिशाली होतील आणि तिलाही त्याचा शेतीचा अनुभव येईल या उद्देशानं काय करतात, तिचे वडील तिला शेती देतात. मग ती शेती घेते आणि मग हातानं करायला बघते. तिचे वडील सांगतात की असं नाही जमणार, तुला शेत नांगरावं लागेल, तुझ्या छोट्या हाताने तू शेत नांगर. ती शेत नांगरते, साफसूफ करते. व्हील बॅरो म्हणजे एक हातगाडी म्हणून त्याच्यामध्ये वास मारणारं शेण जे की मॅन्युअर जे खत आहे ते खत त्या ते शेताला घालते. पूर्ण कष्ट करून छानपैकी त्या ठिकाणी वेगवेगळ्या
फळांची फुलांची लागवड करते. रॅडिशेस, पीज लागवडते, का टोमॅटो, बीट्स, असं ॲपल, फळं झाडं पण लावते. असे वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावते. तिला जे जे हवं आहे ते सगळं त्या ठिकाणी जे लागवड करते ते लावते. पूर्ण कष्ट करून जेव्हा ती उत्पन्न घेण्याची वेळ येते तेव्हा तिच्या लक्षात येतं की फार काही उत्पन्न आपल्याला मिळालेलं नाही, फार काही उत्पन्न भेटलेलं नाही. ही छोटीशी स्टोरी टाईप काही कविता, परंतु यामध्ये कवी आपल्याला काय संदेश देतात, तर कवी आपल्याला सांगतात की त्या लेकराचं जे काही जीवन आहे हे एक मेटाफर आहे, एक रूपक आहे. म्हणजे कसं आपल्या जीवनामध्ये चुकीच्या गोष्टीत आपण त्यांना बाजूला करतो आणि आपल्याला जे हवं आहे ते प्राप्त करण्याचा आपण सातत्याने प्रयत्न करत राहतो. हा प्रयत्न करत असताना चुकीच्या गोष्टी आपण काढून जरी टाकल्या तर जे फायनल आउटकम येईल, जे उत्पन्न आपल्याला मिळेल ते खूप चांगलं उत्पन्न असेल असं नाही. एका बाजूला शेतकऱ्याच्या कष्टाचा मोलाचा संदेश कवी देतात, दुसऱ्या बाजूला आपलं जीवन आपण फार मोठ्या अपेक्षा न ठेवता कशा पद्धतीनं चांगलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे हेही कवी या कवितेतून आपल्याला सांगताना दिसून येतात. अशाच पद्धतीची एका पोर्तुगीज कवींची ही कविता आहे. ती कविता आपण पाहूया. एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंग यांची कविता आहे. मूळ कविता पोर्तुगीज आहे, पण त्याचा अर्थ असा आहे, इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ असा आहे, इंडीड दोज बेड्स अँड बोअर्स बी ओव्हरग्रोन विथ बिटर वीड्स अँड ड्रू अँड वेड बाय विडिंग, yet here's eglantine, here's ivy, take them as used to do. इथे शेती हे एक रूपक वापरलेलं आहे. खरंच शेतामध्ये बेड्स, बोअर्स आहेत, म्हणजे खूप कष्ट करावं लागतं आणि मग त्याच्यामध्ये हे सगळं करताना वीड येतं, गवत येतं, रू येतं, वेस्टेज सगळं, रानटी गुलाब येतात, हे सगळं आपल्याला काढून टाकावं लागतं. आणि हे जर आपण काढलं नाही तर आपलं जीवन यशस्वी असणार नाही. आणि मग हे सगळं काढून टाकल्यानंतरच आपलं जीवन कसं असणार आहे, समाधानी आणि चांगलं असणार आहे. जगद्गुरू तुकोबरायांचा संदेश, रॉबर्ट फ्रॉस्ट यांचा संदेश आणि या एलिझाबेथ बॅरेट यांचा संदेश हा जवळपास आपल्याला सारखाच आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे जगद्गुरू तुकोबरायांचं साहित्य हे वैश्विक पातळीवर दखल घेण्यासारखं किंबहुना काळाच्याही पुढे गेलेलं आहे हे आपल्या लक्षात येतं. या ठिकाणी थांबूया. जगद्गुरू तुकोबरायाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचूया. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय तुकोबराय, रामकृष्ण हरी.